दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना पाहतोय। एक बाजूने आवाज भिन्नार आणि दुसऱ्या बाजूने आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली, जिथून नाणेफेकीचा कौल जिंकला आवाज भिन्नार टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। आमंत्रित केले गेले बॅटिंग करण्याकरिता टीम निंबवली संघाला। 3 ओव्हरची मॅच ही देखील असेल। यानंतरचा होणारा सामना असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध परी 11 शेरे। तर ठाकूरपाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहे, तर परी 11 शेरे संघ आपण रिपोर्टिंग करा लवकरात लवकर। शेरे संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्याने आयोजकांशी संपर्क साधा त्वरित, कारण आपल्याला जो वेळ दिला होता ते वेळेचं अवलंबन झालंय, त्यामुळे आता आपण जर उशिरा आलात तर पॅनलाइज केलं जाईल। मॅचला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच असेल। सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली संघाकडून सामना अगदी पाहिला तर 3 ओव्हरचा आहे। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत। अनेक नामवंत खेळाडू या कुंदे नगरीमध्ये आज खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्वांचं या ठिकाणी जय बजरंग कुंदे बी या संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। कैलासवासी विवेक अशोक आगिवले व कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय, जय बजरंग बी चषक 2024। टीम भिन्नार ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट। गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली आहे बॅटिंग करण्याकरिता। करण आणि विशाल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटिंग करण्याकरिता। सलामीचे 2 शूरवीर पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज जतीन, पहिला बॉल होता, यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे। हवेमध्ये बॉल जरूर आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि झेल देखील त्या ठिकाणी टिपला गेलाय। पहिल्या बॉल वरती पहिली विकेट आली आहे। विकेट करण्याचा प्रयत्न होता, पहा रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल। राऊंड द विकेटने हा चेंडू हाताळला गेला, अतिरिक्त उंची गाठली, फटक्यामध्ये ताकद नजाकत कमी होती आणि उलट्या दिशेने हा झेल टिपला गेला। गुड कॅच, पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आली आहे। चांगली गोलंदाजी। या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू ठाकूरपाडा गावचे सुपुत्र महेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सो वेलकम महेशजी, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आयोजकांची सूचना आहे आपल्याला की आपला या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करण्याकरिता या व्यासपीठावरती प्रस्थापित व्हायचं। महेश दादा ठाकरे वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग, लॉंग ऑनला हा चेंडू ढकलला गेला। फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकद नजाकत होती आणि या 4 धावांनी टीमचा अकाउंट ओपन होते 4 अंकावरती। त्यानंतर आदरणीय हेमंत आहेडे साहेब इजारीपाडा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। 4 धावा धावफलकावरती आहेत। फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरिता दीपच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला। ओह, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने, इथे मात्र काय घडले देखील पाहावं गेल। थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि थोडासा कॉन्फिडन्स दाखवण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा। अति घाई संकटात नाही, कारण क्रिकेटच्या पटलावरती एक धाव महत्वाची आहे। इथे 1 धाव होती, त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये। मिसफील्ड पाहायला मिळाली। या धावा तुम्हाला अश्रू दाटून जेव्हा देतील, ज्या वेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो, त्यावेळेला मात्र या धावा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील। धावसंख्येचा फळक आपण पाहिला, लेख पाहिला तर 6 धावा धावफळकावरती आहेत। ओहो, या वेळेला हा वेग होता, वेगावरती स्वार झाला गोलंदाज। डॉट चेंडूची समाप्ती होते। यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज। एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळते। 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय। धावसंख्या 6 वरती असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जतीन आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता,
इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं होतं आणि तिथून मात्र ही सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. 5 बॉलचा खेळ इथे संपन्न झाला. दुसऱ्या फेरीतील हा सामना आवाज भिन्नार आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगदी त्यांच्याच बाजूचा संघ आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली. अनेकदा संघ हे एकमेकांसमोर लढले, झुंजले, जय पराजय पाहत आलेत. त्यामुळे आता इथे जय कोणाच्या वाट्याला जाईल आणि पराजय कोणाच्या वाट्याला येईल. ओ यावेळेला कट केलाय, लेट कट केलाय, जबरदस्त स्ट्रोक आहे, इंटू द गॅप खेळत. गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. थंडमॅनिक क्षेत्राकडे हा चेंडू रिलीज झालाय आणि मिळतील त्या 4 धावा. येतोय तो चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला, लेट कट खेळले. अगदी पाहिलं तर गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फलक पाहतोय 1 गडी बाद 11. अशा स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आई वज्रेश्वरी स्पोर्ट्सचा निंबवली संघ. पहिल्या 5 बॉलमध्ये अवघ्या 7 धावा, परंतु शेवटचा चौकार आला तिथे थोडंसं आत्मबळ, आत्मविश्वास हा उंचावताना पाहायला मिळाला. दुहेरी अंकामध्ये ज्या वेळेला संघ पॉवर प्लेमध्ये पाऊल ठेवतो त्यावेळेला संघाला एक नवीन ऊर्जा, एक नवीन एनर्जी प्राप्त होत असते आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. निंबवली संघाकडून चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात, 11 धावा आलेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करता प्रणवला आणलं गेल्या. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याने मागील मॅचमध्ये पटकावला, अष्टपैलू कामगिरी ज्याने साकारली होती, असा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरतून सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय विशालला. विशाल ऑन स्ट्राईक. दीप स्ट्रायकर एंड वरती आहेत. प्रणव राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन जाईल दीपच्या विरोधात. इथे अतिरिक्त उंची गाठली आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूची जजमेंट करतायत आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का, फलंदाज दीप बाद होईल. इथे मात्र चांगला झेल कॅरी केला गेला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर टिकवली. पाहू शकाल अतिरिक्त उंची देखील गाठली होती. क्षेत्ररक्षण या दुपारच्या सत्रामध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं म्हणजे अर्थातच संघासाठी एक चांगला संकेत म्हणावा लागेल. फलंदाज बाद, विकेट डाऊन होती या टीम निंबवली संघाची. आकाश येत आहेत बॅटिंग करण्याकरिता. 4थ्या क्रमांकावरती धाडले गेले त्यांना. धावसंख्येचा आलेख पाहिला तर 11 अंकावरती पहिली विकेट गमावली. विकेटची आवश्यकता होती, ती विकेट प्राप्त केली आवाज भिन्नार संघाने. 2 विकेट डाऊन झालेत आतापर्यंत, 2 विकेट्स गमावलेत. धावसंख्येचा फलक पाहतोय 11 अंकावरती. स्ट्रायकर एंड वरती इथून फलंदाज आकाश पाहायला मिळतील. मागील मॅचमध्ये आकाशने धुवंदार फलंदाजी केली होती, अर्थात आक्रमकता दाखवली होती. तीच आक्रमकता आता मात्र पुन्हा एकदा त्याला दाखवावी लागेल, कारण आवाज भिन्नार संघाची मजबूत आहे ती फलंदाजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. वेग देखील होता, चेंडूला लेग कट देखील केला आणि डॉट बॉलची सांगता होती. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हे संघर्षमय लढती आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावली 11 अंकावरती. प्रणव खूप चांगली गोलंदाजी करतोय, विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, अचूकता राखली आतापर्यंत. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्या वेगावरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं आणि ते नियंत्रण ठेवून ती गोलंदाजी केली जाते. तुम्ही किती चांगली वेगाने गोलंदाजी करताय याला महत्व नाही आहे, तर तुमची लाईन्थ लेंथ खूप महत्वाची आहे आणि ती लाईन्थ लेंथ आतापर्यंत राखली आहे गोलंदाज प्रणवनं. 11 धावा धावफलकावरती आहेत. सटीकता दाखवली जाते. पुढचा बॉल, 4था बॉल. इथे लिडिंग एज आहे, फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट गमावलाय टीम आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली संघाने. 3रा विकेट डाऊन. तीन विकेट्स गमावलेत. अक्षयला इंटर केल्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. पहिल्या षटकामध्ये दर्जेदार सुरुवात करणारा संघ मधल्या काळामध्ये कुठेतरी पडझड पाहायला मिळते. त्याचं एकमेव कारण प्रणवने केलेली घातक गोलंदाजी.
प्रणव समोर कोणतेही फलंदाज सज्ज नाही आहेत फलंदाजी करण्याकरिता, ज्यानं 4 चेंडूमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि 2 डॉट बॉल, अर्थात आतापर्यंत 4 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव त्यांनी खर्च केलेली नाही आहे. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजीतून प्रणव सज्ज झालाय अक्षयच्या विरोधात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय भिन्नार संघाचा. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर तुमचं क्षेत्ररक्षण. ते क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल अक्षयच्या विरोधात गोलंदाज प्रणव. स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, तर मात्र इथे स्विच केला आणि गॅप सिलेक्शन चांगलं होतं. थर्डमॅन क्षेत्राकडे हा चेंडू ढकलला गेला आणि 4 धावा इथे प्राप्त केल्यात फलंदाज अक्षयने. स्टान्स बदलला गेला, स्विचचा रूपांतर केलं आणि यशस्वी देखील झाले. 4 धावांनी टीमची धावसंख्या 15 अंकावरती. एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय 5. अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातील. षटकातला पुढचा बॉल, या वेळेला मिसटाइम स्ट्रोक जेलची संधी निर्माण होती, परंतु बॅकअप देण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करायला हवे होते त्याने बॅकअप देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र अंतिम बॉलवरती आली आहे सिंगल. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत, ज्यांचं नुकतंच शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती झालं. आदरणीय महेश ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल दादा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते महेश ठाकरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि निश्चितपणाने ठाकूरपाडा संघाचे एक पॉवर हिटर फलंदाज आहेत. यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय महेशजी ठाकरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. या स्पर्धेचे वन मॅन शो आणि सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. मायची श्वाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं. एक गोड व्यक्तिमत्व आहे. ठाकूरपाडा गावून अगदी कुंदे नगरीमध्ये व्यक्तिमत्व पोहोचलंय. जनतेचे रक्षक देखील आहेत, अर्थात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि जनतेचं रक्षण करता करता क्रिकेटवरती प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला गेला आहे. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपल्याला मनापासून धन्यवाद. त्याचनंतर आपण इस्जारी पाडेगावून इथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता हेमंतजी आहेडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. स्पर्धेचे प्रणिते अर्थातच जय बजरंग कुंदे बी संघाचे करता धरता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे राहुलदादा पाटील, त्यांचे संपूर्ण सवंगडी आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान होता. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली अनेकांनी. सुभाषदादा असतील, वैभवदादा असतील, प्रमोददादा असतील, महेश असतील, गणेश असतील आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी, त्यांचा देखील आम्ही नाव उल्लेख करूच यात शंका नाही. प्रशांत करिता हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. आणखीन एक डॉट बॉल. 16 धावा धावफलकावरती बांधून ठेवल्या गेल्या. टीम निंबवली संघाच्या फलंदाजांना कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने संधी दिली जात नाही. या स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक चांगली संकेत म्हणावं लागेल टीम करिता. ओहो, यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी, आणखीन एक दर्जेदार बॉल, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, गती प्राप्त झाली, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. आवाज भिन्नार संघाकडून आज आपला आवाज फोडत असताना या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये गरुडाप्रमाणे भरारी घेणारा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. स्विच करण्याचा प्रयत्न, या वेळेला देह एसटी वरती चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धावीतील एक बायची मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू करण्यात झालाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अतिशय धुवंदार गोलंदाजी, भेदक गोलंदाजी
या ठिकाणी राहिली आतापर्यंत भिन्नार संघाची. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला विशाल पाहायला मिळतील. पुढचा बॉल ओहो यावेळेला उसळी देणारा तिखा बाउन्सर पाहायला मिळाला. जागते राहूचा आदेश केलाय फलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सलामीला आलेला फलंदाज विशाल थोडासा मात्र लय मध्ये दिसत नाहीये. अवघ्या धावा धावफलकावरती आहेत त्या 17. अंतिम बॉल या इनिंग्स मधला. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. शेरे बनाम ठाकूरपाडा. शेवटच्या बॉलवरती कोणत्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या मुमेंटला मोठा फटका खेळण्याची गरज होती. तिथे मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धावसंख्या 17 वरती. विजयाकरता लक्ष आहे 18 बॉल 18 धावा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथून पहिल्या फेरीतील आपण टॉस करणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये परी 11 शेरे या दोन संघादरम्यान. आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन